1 2 3 काय हमारा 2 मिनिट ते सांगते झाले कुठे अधिकारी कार्यालयात आलेला आहात. नेमकं कुठलं खत आहे, कुठून आणलेलं आहे, तुम्ही कोण आहात नेमकं? 20-20-00 18-18-10 आणि 10-10-10-10-26-20-20 ह्या 3 एकाच मालकाच्या कंपन्या आहेत का. कुठून तर मला वाटतं नांदेड साईड आणि कोल्हापूर साईडवरून माल येत आहेत. हे 2-4 वर्षापासून यांचं रॅकेट आहे. हा एकच कंपनी नाही, अशा बऱ्याच कंपन्या साहेब. हे 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यावर ही अन्याय आणि असले डुप्लिकेट बोगस खतं घालून हे शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पण हा आम्ही प्रत्येक वेळेस हे गाड्या पकडत, गेल्या वेळेस 2 गाड्या पकडल्या, आमच्यावर जीवघेणी हल्ले झाले. त्याच्यात आम्ही वाचलो दोघं, सूरज बाचाटे सतीश बनसोडे वाचले. त्यावेळेस आम्ही तक्रार दिली माने साहेबाला, त्यांनी दखल घेतली नाही. मध्यंतरी सोलापूरला खत पकडून दिला, त्यावेळेस त्यांनी लॅब घेतला, एक बोरामणीला आणि एक सोलापूरमध्ये महाशक्ती नावाचा एक खत होता. त्यांनी सॅम्पल घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई करा म्हणून बसलो. पण ते म्हणतात दिल्लीला रिपोर्ट यायला पाहिजे, सोलापूरचा पुण्याचा रिपोर्ट आणून दिला. ते म्हणतात ते रिपोर्ट तुमचे ओरिजिनल नसतात, आम्ही आणलेले तेच खरे. मग हे कुठं तर कृषी अधिकारी मॅनेज आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे आमचा. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे चालत आहेत का? नाही. तुळजापूर तालुक्यातले ते कृषी अधिकारी असतील, इथले असतील, यांना तुम्ही चौकशी यांची लावली पाहिजे. हा माझा सवाल आहे सध्या. यांना सगळ्यांना मीडियामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आता तेच बोललो, लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्या, अन्यथा आम्ही एकही दुकान नीट ठेवणार नाही या तालुक्यातलं. कारण हा शेतकऱ्यावर अन्याय नको आहे आम्हाला. तुम्हाला दुकानदारांनी विचारल्यानंतर दुकानदारांनी काय उत्तर दिलं होतं की सील होणार नाही किंवा कोणती कारवाई होणार नाही? दुकानदार म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा, असे लय गेले आले, आम्ही यांना गुमानत नाही, अशावर आमच्यावर धमकी येतात त्यांच्या. ठीक आहे, मग आता अशा किती येऊन गेले ना, अशा आम्ही कितींदा सुटलो असं आमच्यावर हे करतो. तुम्ही खरेदी केलं, पकडलं काय ह्याच्यासाठी? डायरेक्ट आम्ही पैसे देऊन खरेदी केलं साहेब. किंमत मोजली ह्याच्यासाठी 5 लाखापर्यंत आम्ही किंमत त्यांना मोजले, 50,000 त्यांना ऍडव्हान्स दिले, 5 लाख कॅश दिले त्यांना. एवढं कशासाठी घेतलं होतं तुम्ही? आम्ही पकडण्यासाठी घेतलं साहेब. आम्ही क्लिअर सांगतो, यांना पकडायचंच होतं आम्हाला. त्यासाठी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जमा करून पैसे आम्ही हा घेतला. कारण असं सापडत नव्हते आम्हाला, कारण असं पकडायला गेलं तर आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनी. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही भेट घेतलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला याबद्दल काय संदर्भ केलेला, काय विषय साहेबांनी आम्हाला यांनी सांगितलं, व्यवस्थित सांगितलं की आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. आता त्यांनी टीम पाठवतात त्या दुकानदारावर आणि त्या व्हर्टीच्या दुकानदारावर योग्य ती कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा करून त्यांना न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं. नेमकं या प्रकरणामध्ये पावत्याचं काय आहे? पावत्याचं कारण म्हणजे तुम्हाला ही दाखवतो पावती, कारण मी पावती त्यांना ओरिजिनल मागितली आहे, त्यांनी ओरिजिनल पावती देत नाहीत. आणि मला असं कळालं, कारण बरेच शेतकरी 5 वर्षापासून यांचं जी सुळसुळाट चालू आहे, ही रॅकेट मोठा, ही बारकं रॅकेट नाही. त्यांनी पावत्या का करतात, असं साध्या पावत्या देतात. आणि आता ही 500 पोत्याची आम्ही मागणी केलो होतो, 50,000 त्यांना फोनपे टाकलेत आणि त्यांनी काय केलं, साधी पावती दिलेत, त्यांनी ओरिजिनल पावती दिली नाहीत. काय नाव आहे त्याचं? ओमकार कृषी केंद्र सेवा केंद्र, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. कारण ही नळदुर्गा बी आहे त्याची शाखा आणि अंदुरा बी आहे. माझं म्हणणं एकच आहे, आता हे जे खात आहे ह्याचा सॅम्पल काढायची दुकुल गरज नाही. डायरेक्ट त्याच्यावर फौजदारी झाली पाहिजे, त्या दुकानाला सील पडलं पाहिजे, त्या कंपनीवाल्यावर दुकुल फौजदारी झाली पाहिजे, त्याच्यावर दुकुल सील पडलं पाहिजे. का सील पडलं पाहिजे? कारण माझा बळीराजा आज मरतोय, रात ना दिवस कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, त्याला तर माती घालून तुम्ही विकत असताल तर ही तळतळाट चांगलं नाही. आणि माझं दुकानदाराला सांगणं आहे, त्या कंपनीदाराला सांगणं आहे, कारण एका दुकानदाराला तर सील पडलं तर बाकीचे दुकानदार असं कधी तोंडवर काढणार नाही ती. कारण बाबा शेतकऱ्याला फसवलं तर आपल्यावर दुकुली, कारण वेळ येईल, फौजदारी गुन्हे दाखल करतील. त्याच्यामुळे माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, कलेक्टर साहेबांनी आम्हाला आता म्हणले त्याच्यावर आपण योग्य डायरेक्ट फौजदारी गुन्हे दाखल करू. कारण सॅम्पल काढायची आता गरजच नाही, कारण आता इथं मर्डर झाले. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला मर्डर झाले, माणूस जिवंत का मेले ती विचारायची गरज नाही, म्हणजे खात डुप्लिकेट आहे, माती आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे तात्काळ आपल्याला ओमकारजी कृषी केंद्र जे आहे आपला अंदूर, त्याच्यावर दुकुल फौजदारी गुन्हा दाखल करून त्या दुकानाला सील मारलं पाहिजे, ती कंपनी हुडकून काढली पाहिजे कुठायची आणि त्या कंपनीला दुकुल सील मारलं पाहिजे. एवढंच सांगतो, माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा, एवढंच सांगतो. जय जवान जय किसान.